नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डेटाच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आणि मार्केटची दिशामध्ये. सो आज आपण डिस्कस करणार आहोत की मार्केटचा डेटा नक्की कशा पद्धतीने आलेला आहे आणि आज जे काही मार्केटने 400 पॉईंटची डाऊन साईडला मुवमेंट केलेली आहे ती नक्की कशामुळे आली आणि आज मार्केट एवढं पडण्याचं नक्की कारण काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की मार्केटचा डेटा हा आलेला आहे. आता हा डेटा आपल्याला काय सांगत आहे इथे आपण एकदा बघूया. जे काही आपले रिटेलर्स आहेत इथे बघू शकता. जे काही आपले रिटेलर्स आहेत त्यांनी त्यांची पोझिशन ही वाढवलेली आहे. कालची जर का रिटेलरची पोझिशन तुम्ही ते चेकआउट केली तर ते 24% मार्केटवरती बुलिश होते, म्हणजे बाईंग करत होते. आणि आज आपल्या रिटेलर बंधूंनी तर कमालच केलेली आहे, 24%वरनं डायरेक्ट 30%वरती गेलेले आहेत. म्हणजे रिटेलर काय करतायत, मार्केटचे डीप मध्ये बाईंग करत आहेत. आता कसल्या प्रकारची बाईंग करतायत हे अजून सुद्धा समजलेलं नाहीये. पण जर का आपण इथे डीआयआय ची पोझिशन बघितली तर डीआयआयने त्यांची पोझिशन ही स्टेबल ठेवलेली आहे. इथे एक गोष्ट आपण जर का चेकआउट केली तर ऍडजस्टमेंट त्यांनी करून 12.40 अजून सुद्धा डीआयएस बिरिश मध्ये आहेत. आपले जे काही इंडियामधले इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ते अजून सुद्धा बिरिश आहेत. आणि जर का आपण एफआयआयज ला बघितलं, एफआयआयने काल त्यांची पोझिशन थोडीशी रिड्यूस केली होती आणि आज जर का बघितलं तर एफआयएसने पोझिशन वाढवलेली आहे. सो याच कारणामुळे आज मार्केट पडलेलं आहे. एक जर का इथे आपण गोष्ट बघितली तर ह्यांनी इथे खूप छान पद्धतीची पोझिशन वाढवलेली आहे. आणि जे काही आपले प्रो प्लेयर्स आहेत, प्रो प्लेयर्सने तर सगळ्यात हेवी सेलिंग केलेले आहे मार्केटमध्ये. जे काही ऑपरेटर्स म्हणतो आपण ज्यांना, जे काही लिक्विडिटी प्रोव्हायडर्स आहेत मार्केटचे, त्यांनी मार्केटमध्ये पोझिशन खूप हेवी वाढवलेले आहेत. त्यामुळे आज मार्केट पडण्याची शक्यता जास्त आहे. आणि इथे बघू शकता 25% त्यांची काल पोझिशन बिरिश मध्ये होती, आज डायरेक्ट 73% वरती गेलेली, 73% एवढी त्यांनी पोझिशन ही वाढवलेली आहे. आणि हा सगळा चेंज आपल्याला चार्ट वरती दिसतच आहे. आता हा सगळ्या डेटाचा अनालिसिस मी इथे केलेला आहे आणि डेटाचा अनालिसिस करून हे खूप छान असा मेसेज मी तयार केलेला आहे. आजच्या मार्केटचा आढावा वगैरे या सगळ्या गोष्टी आपण इथे रीड करतच असतो. व्हॉट्सअपला मी ज्यावेळेस पाठवेन त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. इथे जर का तुम्ही आजच्या पोझिशन बघितल्या, एफआय जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, फ्युचर्स आणि ऑप्शन्स दोन्ही साईडला त्यांनी स्ट्रॉंग बेरिस पोझिशन या तयार केलेल्या आहेत. इन्स्टिट्यूशन साईट जे काही मोठे इन्व्हेस्टर आहेत फॉरेनचे, ते अजून सुद्धा डाऊनसाईडचं प्रेशर हे मेंटेन करत आहेत मार्केटवरती. आणि जे काही आपले प्रो प्लेयर्स आहेत मित्रांनो, म्हणजे काय ऑपरेटर्स म्हणू शकतो त्यांना आपण, लिक्विडिटी प्रोव्हायडर्स म्हणू शकतो किंवा प्रोपरायटरी डेस्क, जे मोठे मोठे प्रायव्हेट फर्म्स असतात, जे मोठ्या प्रमाणात मोठे कॅपिटल घेऊन ट्रेडिंग करतात. सो त्या लोकांच्या पोझिशन मिडियम बुलिश आहेत मार्केटमध्ये. या गोष्टी इथे स्मार्टली दिसत आहेत. आता जे आपले रिटेलर्स आहेत ते काय स्मार्ट पोझिशन क्रिएट करतायत अजून कळत नाहीये. डीप मध्ये ते बाईंग करत आहेत आणि स्ट्रॉंग बुलिश त्यांनी पोझिशन ठेवलेलं आहे दोन्हीकडे सुद्धा, फ्युचर्स आणि ऑप्शन्स कडे. एफआय काय करतायत, एफआय सेल करतायत, रिटेलर्स बाय करतायत, प्रॉप डेस्क सुद्धा सेल करतायत. आता हे सगळं पॅरामीटर जो काय आहे त्याला आपण एक गोष्ट म्हणू शकतो की डायव्हर्जन्स. डेटामध्ये आपल्याला डायव्हर्जन्स दिसत आहे आणि हा डायव्हर्जन्स उद्या तुम्हाला चार्टवरती नक्कीच बघायला मिळू शकतो. आता उद्याची जी काही संभाव्य हालचाल आहे ती कशा पद्धतीने असणार आहे एकदा जाऊन आपण चेकआउट करूया इथे. आता हे बघा, एक गोष्ट इथे बघू शकता तुम्ही, मार्केट जर का लोअर लेवल्सला कन्सोलिडेशन करून स्टेबिलिटी दाखवली, म्हणजे जे काय आता आज जो काही मार्केटचा लो आहे, जो काही 24,000च्या खाली मार्केट आलेला आहे, त्या 24,000च्या खाली मार्केटने जर का कन्सोलिडेशन केलं, म्हणजेच काय एक बॉटम बेसचं फॉर्मेशन केलं, तर मार्केट 100% शॉर्ट कव्हरिंग करून थोडंसं वरती जाऊ शकतं. जे काही प्रॉप डेस्कने सेलिंग केलेले आहे, एफआयने सेलिंग केलेले आहे, त्यांनी जर का चुकून प्रॉफिट बुकिंग केली किंवा शॉर्ट कव्हरिंग केली तर मार्केटमध्ये एखादा बाउन्स येऊ शकतो. पण तो बाउन्स जास्त काळ टिकेल असं तर मला काही वाटत नाहीये. पण जर का सेलिंग प्रेशर जर का कायम राहिलं मार्केटमध्ये, तर मार्केट अजून सुद्धा लोअर झोनकडे जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं असं मला वाटत आहे. कारण डेटा तसा दिसत आहे आणि स्ट्रॉंग रिव्हर्सल आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल बाईंग शिवाय स्ट्रक्चर हे शिफ्ट होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण एक गोष्ट तुम्ही जर का बघितली तर एफआय काय करत आहेत, त्यांच्या सेलिंगच्या पोझिशन पूर्णपणे काढत नाहीयेत, थोड्याशा कमी करत आहेत. आता काल जर का बघितलं तर कालच्या दिवशी त्यांनी पोझिशन ह्या थोड्याशा कमी केल्या होत्या.
आता आजच्या दिवशी त्यांनी पोझिशन भयंकर वाढवलेले आहेत आणि जे काही प्रो प्लेयर्स आहेत त्यांनी 25% डायरेक्ट 73% एवढी पोझिशन वाढवलेली आहे. आता एवढ्या पोझिशन वाढवलेल्या आहेत त्यामुळे आजचं मार्केटचं जे काही बायस आहे उद्यासाठी ते असणार आहे आपलं बिरिश ते वॉलटाईल. मार्केट थोडं बेरिश पण असेल, वॉलटाईल पण असेल, पण ही पहिली कंडिशन ही सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये उद्या दिसू शकते, याला आपण नाकारू शकत नाही. आता हे सगळं आपण बघितलं डेटा. डेटा आपल्याला काय सांगत आहे? आता थोडस जाऊया आपल्या चार्ट वरती. प्राइस ऍक्शन आणि बायर्स आणि सेलरची सायकोलॉजी ह्या गोष्टी आपल्याला नक्की काय सांगत आहेत. आता एक गोष्ट इथं मित्रांनो तुम्ही जर का चेकआउट केली तर इथे तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसत असेल की मार्केट कालच्या जिथे क्लोज झालं होतं त्या लेवल पासून रिजेक्ट झाला आहे. म्हणजे कुठल्या लेवल पासून? जी काही आपली 24,300 ची लेवल होती, बघा लक्षात ठेवा, 24,300 ही लेवल मी तुम्हाला काल सांगितली होती. ह्या झोन पासून मार्केट एक्झॅक्टली रिव्हर्स झालेलं आहे आणि मार्केट या झोन पासून रिव्हर्स झालं आणि लोअर लेवल हिट करत करत आपली जी काही 24,000ची इम्पॉर्टंट लेवल होती, मेक ऑर ब्रेक, या लेवलला काय म्हणतात? मेक ऑर ब्रेक. म्हणजे काय की ही लेवल एकतर इथून मार्केट वर तरी जाईल किंवा ब्रेक तरी होईल. पण मेक तर झालं नाही, ब्रेक झालं नक्की स्ट्रक्चर इथे. ब्रेक झाल्यानंतर बघू शकता खूप छान पद्धतीने झालंय. इथे कन्सोलिडेशन झालं, ब्रेक झालं, रिटेस्ट केला, पुन्हा एकदा डाऊन साईडचं कंटिन्युएशन दिसलं. आता ह्या डाऊन साईडला इथे जर का थोडंफार कन्सोलिडेशन केलं आणि पुन्हा 24,000च्या वरती निघण्याचा प्रयत्न केला, हा बाउन्स हा शक्यतो कमी येऊ शकतो. जर का इन्स्टिट्यूशननी शॉर्ट कव्हरिंग केली तरच हा बाउन्स मार्केटमध्ये बघायला नक्कीच आपल्याला मिळू शकतो. आणि जर का मार्केटने ह्या लोअर स्ट्रक्चरच्या खाली ट्रेड करायला सुरुवात केली, म्हणजेच काय, आपली कुठली लेवल आहे आता? 23,850 ते 23,800 या लेवलच्या खाली थोडीशी ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर 23,700 ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. आणि अजून सुद्धा 23,500 या दोन लेवल लक्षात ठेवा डाऊन साइड साठी. आता बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने परफॉर्म करतं. आता हे मार्केट तर आज एवढं पडलेलं आहे, जवळजवळ आपण मार्केटचा फॉल थोडा इथे मेजर करण्याचा प्रयत्न करूया. मार्केट किती पडलंय? मार्केट जर का बघितलं तर इथे 400+ पॉईंट, 400 ते 450 पॉईंट आज पडलेलं आहे मार्केट. पण काही स्टॉक्स हे मार्केट पडत असताना सुद्धा वरती जात आहेत. आता ते कसे जात आहेत, का जात आहेत, कशासाठी जात आहेत, हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. आता हा स्टॉक आपल्या लिस्टवर होता, कॉन्ट्रा ट्रेड केला होता. कॉन्ट्रा ट्रेडचा अर्थ काय? मार्केटच्या विरुद्ध ट्रेड करणे. आता तो का केलेला आहे? इथे जर काही गोष्ट बघितली, मागचे काही दिवस हा स्टॉक पूर्णपणे डेड होता. ह्यामध्ये काहीच व्हॉल्यूम नव्हता. काल मार्केटच्या क्लोजिंगला म्हणजेच काय दुपारच्या सेशनमध्ये या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम यायला सुरुवात झाली आणि आज जर का सकाळी बघितलं तर आज सकाळी हा स्टॉक जवळजवळ कालच्या क्लोजिंग पासून मेजर करूया आजच्या डे हाय पर्यंत 13% वरती गेलेला आहे. मार्केट इकडं पडतंय, सगळे इंडायसेस पडतायत, मोठे मोठे स्टॉक इथं पडतायत, पण ह्या स्टॉकला काय झालंय? हा काय एवढा वरती जातोय? याचं कारण हे आहे, यामध्ये ऑपरेटर ऍक्टिव्हिटी असते, इन्स्टिट्यूशनलचे फुटप्रिंट्स असतात, त्यांच्या ऑर्डर्स असतात. कुठल्या तरी मोठ्या प्लेअरने इथे बाय केलेलं असणार आहे. आता त्याला इथे थोडीफार त्याची प्रॉफिट बुकिंग करायची असेल, त्यामुळे या स्टॉकला यांनी एवढं वरती नेलंय. आता इथे ज्याने बाय केलेलं आहे इथपर्यंत बाईंग दिसते मार्केटमध्ये. आता बाईंगच्या नंतर जवळजवळ हा स्टॉक 18% वरती गेलेला आहे. म्हणजे त्या व्यक्तीला 18% प्रॉफिट आणि त्यांची पोझिशन ही काय लाखात नसती, कोटीत पण नसती, ती शेकडो कोटीमध्ये असती. किती? शेकडो कोटी. 500 कोटी, परत 1,000 कोटी पण असू शकते, 2,000, 5,000, कितीही पैसे टाकतात हे लोक. दुसरा स्टॉक एक होता तसा, जिंदाल सॉ म्हणून. जिंदाल सॉ म्हणून एक स्टॉक होता, इथे बघू शकता. मागचे काही दिवस ह्याचा व्हॉल्यूम जर का बघितला तर पूर्ण हा डेड होता स्टॉक. ह्या असल्या ठिकाणी आपण लोक ट्रेड करतो, इथे 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 मध्ये आधी ट्रेड करतोय. आजच्या दिवशी जर काही गोष्ट बघितली, गॅपअप झाला. गॅपअप झाल्यानंतर ना गॅपअप बघू शकता कितीचा आहे? हा गॅपअप जवळजवळ 3%चा गॅपअप आहे. एवढा गॅपअप झाला, आमच्या रडारवरती आला इथे 184 रुपयाला आमच्या रडारवरती आला आणि ह्याला बाय केला, 5%चं टार्गेट ठेवलं, 195ला काढून टाकलं. काय ऑप्शन ट्रेडिंग करण्याची गरज आहे मला अजून सुद्धा समजत नाही. इक्विटी ट्रेडिंग करून सुद्धा चांगले प्रॉफिट्स होतात. आजचा जर का ह्याचा पर्सेंटेज बघितला तुम्ही इथे, एकदा चेक करा साईडला, तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या चार्टवर चेक करा, 19% हा स्टॉक वाढलेला आहे. 19% काय जोक आहे का? मार्केट एवढं पडतंय, मार्केट 1.25% पडलंय आणि हा स्टॉक
जवळजवळ 19-20% वरती जातोय. एवढे व्हॉल्यूम आजच कसे काय आले? कुठला प्लेअर एंट्री करत होता? आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी हळूहळू डिस्क्लोज करणार आहे. नक्की डेटा काय सांगतो, या स्टॉक्स मध्ये सुद्धा डेटा आहे बरं का. कुठला मोठा प्लेअर काय ऍक्टिव्हिटी करतोय, कुठल्या प्रॉप फॉर्म ह्यामध्ये त्यांची बाईंग सेलिंग चालू आहे किंवा काय मॅन्युप्युलेशन सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण सुद्धा घेऊ शकतो. ह्या गोष्टी ह्या थोड्याशा डिफरंट आहेत, या सिक्रेट गोष्टी आहेत, त्या कोणी तुम्हाला सांगणार नाही. हे माझ्या ट्रेडिंग करिअरच्या जवळजवळ 8 ते 9 वर्षाच्या एक्सपिरियन्स वरनं मी तुम्हाला सांगत आहे की एवढी ऍक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. जे लोक क्रिप्टो आणि फॉरेक्सला गेलेले आहेत त्यांना मार्केटमधल्या काहीच माहित नाहीये. जेवढं युट्यूबवरती अवेलेबल आहे ना तेवढंच माहिती आहे त्यांना. ह्या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत, इनसाइडर गोष्टी आहेत या सगळ्या मार्केटच्या. ह्या फक्त तोच व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो की ज्याने इंडियन मार्केटमध्ये त्याचा खूप टाइम घालवलेला आहे, त्याने खूप जास्त एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आता हे स्टॉक एवढे का पडले, त्याचं कारण काय होतं, या सगळ्या गोष्टी हळूहळू डिस्क्लोज करेन. सध्या फक्त मार्केटचा डेटा लक्षात ठेवा, आपण जो काही अनालिसिस केलेला आहे. आणि हा मेसेज थोड्या वेळाने ग्रुपवरती टाकेनच मी, जेव्हा आपले व्हिडिओ आपला पोस्ट होईल. व्हिडिओ तुम्ही सगळेजण बघा, हा मेसेज मी टाकेन, सविस्तर ह्याला शांतपणे वाचा, तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. सो आजची अनालिसिस मित्रांनो तुम्हाला कशी वाटली, आजचे जे काही मी तुम्हाला स्टॉक्स दाखवले एंट्री केलेले ते कसे वाटले, या सगळ्या गोष्टी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या कंटेंट वरती व्हिडिओज हवे आहेत हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन देण्याचं काम मी नक्कीच करेन. ओके, चला आता भेटूया आपण उद्याच्या सेशन मध्ये. तोपर्यंत शांतपणे अभ्यास करा मार्केटचा आणि उद्या छान प्रकारे ट्रेडिंग नक्कीच करा. ओके, थँक्यू सो मच.